घे 50,000 रुपये आणि ते रानातलं 2 एकर वावर आपल्या नावावर आहे ना, ते कोणाला माहित नव्हतं. हा, येतोय नावावर करून टाकला आता म्या. आणि 50,000 रुपये घे. तू सांगितले अत्र्याप्रमाणे. अरे पाटील मी पाटलाची पोली तुला खाली जाऊ देणार आहे का? तुला काय वाटलं असं तसं पाटील आहे काय? नाही हो पाटील, मला तुमच्यावर 100% भरोसा होता, म्हणून तर सांगितलं मी तुम्हाला. चला शाळेचा टाइम झालाय. अरे बापरे, म्हातारा काय करू राहिला इथं? हा, म्हातारा तर लय तयार झालाय बाबा. हा, लय अजून कुठे चाललंय काय माहित बरं एवढं नटून थटून. हा, चला म्हाताऱ्याला विचारू कुठं चाललंय. अरे बाबा, कुठे चाललंय एवढं नटून थटून? हा, अरे मला घेऊन चाललंय कुठे हिंडायला चालले असेल तर. हा, कुठे गावाला चालले का? मी येऊ का? हा, अरे मुर्द्या होय ना शाळेत तू. हा, तू कायला येतोय रे? अरे मी बसून इथे कदरलं रे, म्हणून म्हणलं थोडा आपल्या रानात हिंडली येऊ. थोडा रानात हिंड चक्कर बी होती आणि मला एक काम होतं. हा, तेवढं काम बी करून येतो. आणि तू कायला येतोय मुर्द्या माझ्या सोबत? होय, शाळेत न जरा. हा, शाळा सोडून इकडे तिकडे हिंडायचा दुसरं कामच नाही तुला रे बाळे. अरे बाबा, काहीतरी गडबड दिसती बर का. हा, म्हातारा आपल्याला सांगणार नाही. आज शाळा गेली 12च्या भावात आणि म्हाताऱ्याच्याच गावात आज म्हाताऱ्याच्याच माग लागा लागतंय आणि पाहा लागतंय कुठं चाललंय. बर मी चाललंय शाळेत. हा, आणि तुम्ही काल घेऊन जाईन मला. चाललं माझ्या शाळेत बर का. शाळेत चाललो मी. अरे गेला का रे सोन्या? हा, गेला असन शाळेत. चला आता आपल्या आड्याला फोन करू आपण आणि बोलू त्याला रानात. हॅलो गंगे. ते आपल्या रानात ये बर का. हा, तिथे ये. हा, आणि कोणाला दिसू नका, गपचूप ये बर का. मी बी येऊ राहिलो दुपारी ये तिथं. आणि तुला एक बोलायचं होतं काम आहे, लवकर ये. जास्त वेळ नको बर का. टाइम नाही माझ्याकडं, लवकर ये. आज मला लय पण दुख राहिलं बरं का. आज शाळेत जाणं होतच नाही, अजिबात होत नाही. आज जाणारच नाही मी शाळेत. लय पण दूर राहिलं, आज घरीच राहणार आहे बरं का मी. जागत नाही मला. वास्तराला जाऊन द्या, नाही तर मारत दे मला उद्या. लय पण दुख राहिलं, शपथ दुख राहिलं बरं का. अरे एवढं कोण डोळ राहिलं, मग पोट दुखतोय तर बाळा. हा, पोट दुखू राहिलं ना तू. एक काम कर, तू असं पालता झोप बरं. असं उलटा झोप, थोडं वेळ झोप तू. नको जाऊन बाळात. हा, आजच्या दिवस राह घरी. हा, आणि बाहेर हिंडायला जाऊ नको बरं, कोण सांग. आणि घरीच झोप. मी सांगून देते त्यांना, काय मास्तराला सांगा. हा, त्याचं पोट दुखतंय आणि आज लय रडतंय ते. बस घरी बस, जाऊ दे आजच्या दिवस. हे पोट दुखतंय गुळे जातो शाळेत. काही झालं गेलं बाबा माझ्या लय कला तर काय बाबा. बस. चला बर का, हे एक जुगाड जमलं. हा, आता आहे ना, आता हे काम करू. आता एखाद्याला बोलू. हा, आणि जाऊ म्हाताऱ्याच्या माग. आज गेली शाळा 12च्या भावात. आज म्हाताऱ्याचेच पाहतोय, सांगितलं नाही ना कुठे चाललंय म्हणून. आज म्हाताऱ्याची कस काढतोय. चला बरं मोन्या. हॅलो मोन्या, कुठे रे मोन्या तू? हा, लवकर ये घरी. हा, एक काम आहे आपल्याला आणि ते काम करायचंय बर का. एक काम कर, घरी नको येऊ बाबा. घरी नको येऊ रे, घरी आल्यातलं लफडं होईल. काय कर माहितीये का, तू घरच्या बाहेर थांब. आल्यावर मला मिस कॉल मार. हा, एक काम आहे आपल्याला. चल लवकर. हा, काय झालं रे, एवढं अर्जंट काऊन बोलले? लवकर ये. काय झालं सांग लवकर. अरे काही नाही रे, आमच्या म्हाताऱ्याला विचारित होतं कुठे चाललं, ते सांगणच नाही. काही बहाणे लावून राहिला. इकडं हिंडायला चाललो आणि पाय मोकळे कर राहिलं. कधी जात नाही, आज कसं काय जाऊ राहिलं. मला डाऊट आला, तो गेला रानात. चल त्याच्या माग पाहू आता काय करू राहिलं काय नाही. पाहू बरं एकदा. चल जाऊन तर येऊ काय आहे काय नाही. ते पाय म्हातारा कोणाची तरी वाट पाहू राहिलं बरं का. हा, लप दिसू नको त्याला. दिसल्यात लय राड होईन बरं का. सर भांडा फुटून जाईल मग आपलं. गंगे कवाची राहिली, कवाचं वाट पाहू राहिलो मी. येते का नाही. येते तर म्हणली ती आता, पण काय माहित बाबा येते का नाही. लवकर या आता. काय गे गंगे, कवाची राहिली तू? कवाची वाट पाहू राहिलो मी. तू पाटलाला अशी कशी वाट पाहायला लावून राहिली. हा, पाटील म्हणते मला पाटील.
हा अशी कशी ग तू टायमावर नाही आली काही नाही मी कवाच वाट पाहू राहिलो. अरे पाटील तुम्हाला काय सांगू, अरे लपून छपून या लागत मला, कोणाच्या डोळ्यात नाही या म्हणून लपून छपून टाइम लागत. तुम्हाला काय उठले का निघले सर काना काना, मला तर लपून येत आहे. कोणी पाहिलं तर लपडा होईल ना मग. हा समजा जरा. बरं जाऊ दे, चल बैस जरा. आणि पाटील मी म्हणले होते ते आणलं का नाही तुम्ही, झालं का आपलं काम? मला माहित होतं तुम्ही करणारच आपलं काम 100%. मला माहित होतं, झालं का? अरे झालं ना, पाटील म्हणते मला, मी का असं तसं समजू राहिले तू मला. झालं तुझं काम. हे घे 50,000 रुपये. आणि ते रानातलं 2 एकर वावर आपल्या नावावर आहे ना, ते कोणाला माहित नव्हतं. हा येतोय नावावर करून टाकला आता म्या. आणि 50,000 रुपये घे, तू सांगितले होत्याप्रमाणे. अरे पाटील मी पाटलाची पोली तुला खाली जाऊ देणार आहे का? तुला काय वाटलं असं तसं पाटील आहे काय? नाही हो पाटील, मला तुमच्यावर 100% भरोसा होता, म्हणून तर सांगितलं मी तुम्हाला. तुम्हाला काय वाटलं मला भरोसा नाही का? मी भरोसाचाच माणूस निवडते. मला माहित आहे याच्यावर भरोसा करायचा, त्यालाच सांगते मी. दुसरा असं कोणाचा थोडी सांगते मी कोणाला बी. हा अरे मोन्या पाय नाही म्हातारं काय करू राहिलं इथं. हा अरे इथं 500 एकर होत रे. यानं 500 एकर मध्ये 50 एकरच तुलं रे. अरे कोणाला देऊ राहिलं, काय देऊ राहिलं, कोणाला वाटू राहिलं. हा हे लफडं होतं म्हणून मला सांगित नव्हतं ना. हे याची आज खोलतोच मी पोल. थांब फोटो काढतो जरा, फोटो कॅमेरा काढून दे. थांब का हो पाटील याच्यासाठी येईल का तुम्ही इथं? थांबा तुमचे फोटो काढले मी आता तुमचे चाळ लपडे सारे ये म्हातारेला सांगतो मी. कस काय रे सोन्या तू इकडे, कस काय रे सोन्या मोन्या तुम्ही कस काय आले इकडं? हा कोणा? अरे रे रे आज काही नाही रे बाबा, म्हातारी बितारी सांगू नको रे मरण रे मी. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून